ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना जाहीर झाला आहे। रविवारी 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे। या पुरस्कार सोहळ्यास रसिकांना विनामूल्य प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे। ठाणे महापालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। तसेच नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदयनमुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे। सन 2024चा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना देण्यात येणार असून ₹75,000 सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे। तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना देण्यात येणार असून त्याचे स्वरूप ₹51,000 सन्मान चिन्ह असे आहे। त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार लेखिका निकिता भागवत, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार अरुंधती भालेराव व उदयनमुख कलावंत हा पुरस्कार दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना देण्यात येणार आहे। प्रत्येकी ₹25,000 सन्मान चिन्ह असे या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे। या कार्यक्रमास जनकवी पी सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहे। तसेच रसिकांसाठी जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांचा सावध हरणी सावध ग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सर्व ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे।